खंडाळा तालुक्यातील पिंपरे बुद्रुक ग्रामपंचायत मध्ये लाखोचा भ्रष्टाचार नेते विक्रम धायगुडे पाटील। सातारा जिल्ह्यात खंडाळा तालुक्यातील पिंपरे येथील ग्रामपंचायत मध्ये तत्कालीन सरपंच सदस्य ग्रामसेवक यांनी संगणमताने लाखोचा भ्रष्टाचार केल्यामुळे तालुक्यात खळबळ माजली आहे। समाज मंदिर अस्तित्वात नसताना बिल अदा केले हा गोलमाल नाही का, असा आरोप नेते विक्रम धायगुडे पाटील यांनी केला। त्याचबरोबर स्मशानभूमी, गटारे, ड्रेनेज आदी विकास कामांची बिल अदा केल्याने गोलमाल चव्हाट्यावर आला आहे। याबाबत ग्रामसेवक सौ मनीषा भोईटे यांना शिष्टमंडळाने निवेदन नुकतेच दिले। येत्या 8 दिवसांमध्ये याचा खुलासा न झाल्यास ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण ग्रामस्थ करणार आहेत, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे। बातमीसाठी श्रीदिलीप वाघमारे, लोणंद। मुख्य संपादक शौकत शेख। माहिती अधिकारामध्ये दुसरा अर्ज देतोय आपण की संशयास्पद बँक व्यवहार आणि विना तपशील खर्च, मुद्दा क्रमांक 2 आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंजुरी खर्च। तिसरा अर्ज आपण देतोय तो मुद्दा क्रमांक 1 आहे पाणी पुरवठा विहीर लोखंडी सुरक्षा जाळी टाकली त्या संदर्भात। मुद्दा क्रमांक 2 9 वर्षात 9 पाणी पुरवठा मोटर्स खरेदी केल्या, त्याचा त्या मोटराच्या जुन्या होत्या त्याचा निलाव केला, विक्री केली का स्टॉकला बघायला भेटतील ना, किंवा त्या 9 खरेदी केल्यात का नाही केल्या या संदर्भातली ती माहिती आहे। मुद्दा क्रमांक 3 पाणी पुरवठा साहित्य दुरुस्ती लिकेज वरील खर्च। या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, मुद्दा क्रमांक 1 अंगणवाडी शौचालय बोलक्या भिंती बांधकाम। ऐका की 2 मिनिटं, तुम्ही जे म्हणताय ते वाचन नाही करायचं चालेल, तुमचं काय असेल ते लेखी पत्र द्या। आम्ही किती दिले पण आम्ही काय तुम्हाला दिले ते सांगायला नको का? नाही त्याची पोच आपण घ्या ना, पोच घ्या ना. लगेच माहिती बी उपलब्ध मला झाली पाहिजे। नाही आणि फक्त माहिती जी आम्ही तुम्हाला काय दिली ती ते तर सांगायला नको का आम्ही तुम्हाला काय काय मागणी केली ती। मुद्दा क्रमांक 1 अंगणवाडी शौचालय व बोलक्या भिंती बांधकाम। मुद्दा क्रमांक 2 बंदिस्त गटार काम दुहेरी खर्च संदर्भात। मुद्दा क्रमांक 3 प्राथमिक शाळा वॉटर प्युरिफायर खरेदी। मुद्दा क्रमांक 4 जल शुद्धीकरण प्रकल्प। मुद्दा क्रमांक 5 शाळा इमारत दुहेरी पेमेंट। एकाच ह्याचे 2 वेळा पेमेंट काढले गेलेले होते आणि 24 तासाच्या ह्याच्यात मध्ये काढले। मुद्दा क्रमांक 6 15वा वित्त आयोग वॉल पेंटिंग रंगरंगोटी खर्च। मुद्दा क्रमांक 7 समाज मंदिर दुरुस्ती व ब्लॉक बसवणे। झाले आम्हाला त्यांना मोठा पाहायला भेटले असते तर आता काही ऑफिस सोडून तर दुसरे कुठं आपलं स्टॉक डिपार्टमेंटचं नाही, ऑफिसमध्येच आहे। कमीत कमी आम्हाला 9 मोटर तर बघायला भेटतीलच, तर ते काय ते माहिती काढले ते माहिती काढणे काही अवघड नाही, किंवा ते काय ऑफिस सोडून कुठं बाहेर जायचं काय तर नाही, आपल्याकडे ऑफिस पण नाही, तुम्हाला काय अवघड नाही, कारखान्याशी माहिती अधिकारात असा देतोय की मुद्दा क्रमांक 1 आहे तुम्ही 5% अपंग कल्याण निधी आहे तो निधीचा माहिती मिळावी। आणि हा 5वा माहिती अधिकाराचा आपण मागतोय की बंदिस्त गटारी कामाची पुनरावृत्ती, म्हणजे एकच काम परत डबल केलं तर त्या ह्याचा आपल्याला माहिती मिळावी काय। असे 5 अर्ज आपण या ठिकाणी दाखल करतोय। ग्रामस्थ या नात्यानं तुमच्याकडून आमची हीच अपेक्षा आहे की ग्रामपंचायतीकडून आम्हाला क्लिअर सत्य आणि 8 दिवसात ती माहिती मिळावी। त्यानंतर जर आम्हाला उपोषण म्हणजे माहितीच मिळाली नाही, माहितीला विलंब लागतोय, असं जर झालं तर आम्ही 8 दिवसाच्या कालावधीनंतर या ठिकाणी आम्ही आता 50 जण जमलेलो असेल, अगदी हजाराच्या संख्येने आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसू। कारण आमचा निधी आमच्या गावात खरंच राबवला गेलाय का, त्याचा विकास झालाय का, सुधारणा झाल्यात का, आमचा विकास नेमका गेलाय कुठं, लोणंद मध्ये गेलाय, निरेत मध्ये पडलाय का कुठं, ह्याचा आम्हाला जोपर्यंत माहिती कळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण या ठिकाणी सोडणार नाही। तर ग्रामपंचायत या नात्यानं आपण त्याचं हे करावं ही विनंती। तुम्ही इथे या पुढं हे काम झालंय कुठं
तुम्ही आम्हाला लेखी स्वरूपात माहिती दिल्यानंतर हे काम कुठं झालं स्वरूपात त्या स्वरूपात आम्हाला ते काम दाखवावं लागेल तुम्हाला. हे काम इथं झाले आहे, नुसते कागद स्वरूपाची माहिती आम्ही स्वीकारणार नाही. आम्हाला ते प्रत्यक्षित काम तिथं पाहिजे. आम्ही त्या प्रत्येक कामाचं व्हिडिओ शूटिंग काढणार आहे. प्रत्येक आम्ही काम जागेवर जाऊन पाहणार आहे. आणि आम्हाला फक्त आता ते 9 मोटरचा स्टॉक किंवा त्याची काहीतरी किरकोळ माहिती द्या, कारण आता 9 मोटरचा काही मोठा मेजर विषय नाही की ते मोटर आपल्या काय कुठं स्टॉक डिपार्टमेंट नाही, ग्रामपंचायतून कुठे वस्तू जायला पण नाही पाहिजे. नाही आपल्याला दाखवता येतील का आता? आम्ही माहिती अधिकारात मध्ये ते मागितलीच ती. माझ्या काळात एक दुरुस्त केलेली जी आहे ना ती त्यांच्या पोटाला काही दुरुस्तीला दिली. एक नवीन घेतली त्यांनी दिली होती. बाकीची जी जुन्याची काय मला मिळतं चार्जर ते काय मला मिळालं नाही. माझ्या तुम्ही चार मी दाखवू शकते म्हणजे जी आमच्या शासकीय कामकाजाची माहिती असते चार्ज ह्यांना चार्ज देताना त्या मोटरा किंवा ते साहित्य ह्यांना सुपूर्द करावं लागतं. ते त्यांच्या ह्याच्यात येतं, ते त्यांच्याकडे नाही. सगळं मान्य आहे, पण ह्या 9 मोटरांचं आम्हाला सोक्ष लावून द्यावं लागेल. त्यांना त्याच्यामध्ये ती एक माहिती देतील की कालावधी कसं त्यांनी कुठं कसं नियोजन कर्मचारी नाही काम करणार. दीड स्टॉक ऐका ना, आहे. ऐका चार घेतला जस्ट तुम्ही स्टॉकचा घेतला ना चार, तेवढेच फक्त आम्हाला फोटो दाखवा. तेवढा फक्त आम्हाला एक फोटो तेवढा काढून द्या आणि ते विषय चार घेतला तुम्ही आता ना मोटर नाही म्हणतो आम्ही. तुमच्या तर रेकॉर्डला आहे ना, तुम्ही चार घेतला किती मोटरचा चार घेतला ते नाहीच मला रेकॉर्ड मिळालं, मला ते रेकॉर्डच नाही मिळालं. हो व्हिडिओ टॅगिंग आहे, गटराच्या कामाला एका बावकरवाडीचं टॅगिंग आहे. समाज मंदिर आता जे समाज मंदिर गेलं ना 2 लाख 3.5 लाख रुपये का 2.5 लाख रुपये पेवर लागतो मिळते, त्याचे फोटोज आपल्या गावात अवेलेबल नाही. समाज मंदिर कसला चाललाय कारभार किंवा समाज मंदिर आता अवेलेबल नाही आपल्या पिंपरी ग्रामपंचायतमध्ये. आता तसं प्रत्यक्ष काम पण झालं नाही. चूक नुसती म्हणून जमणार नाही, कुठलीही ऑपरेटरवर ह्याच्यावर ढकलून जमणार नाही. प्रत्यक्ष असं जर व्यवस्थित उत्तर ग्रामपंचायतीकडून उपलब्ध झालं नाही तर आम्ही अतिशय मोठ्या स्वरूपात या विषयावरती आंदोलन छेडणार आहोत. आम्ही इथं उपोषणाला बसणार आहे. आम्हाला माहिती व्यवस्थित भेटली नाही, आमच्या प्रत्येक प्रश्नाचं व्यवस्थित उत्तर भेटलं नाही तर आम्ही उपोषणाला बसणार आहे. कामकाज झाल्यावर त्याला झाली 5 वर्ष झाले तर मॅडम 15 वर्ष नाही विचारलं. बाकीच्या अजून 15 वर्षाचे 10 वर्ष विचारणार वेगळी इथे येणार वेगळी ती एक संच माहिती 8 दिवसात का पाहिजे तर सगळी तुम्हीच अपलोड केलेली माहिती आहे. प्रत्यक्ष तुम्हाला शोधायची गरज लागणार नाही. ती माहिती कुठलीच माहिती तुम्हाला शोधायची वेबसाईटला ती अपलोड आहे. तर ते फक्त माहिती नको, ती प्रत्यक्षात मध्ये तिथल्या प्रत्यक्ष पॉइंट वरती आम्हाला ते हवंय. बोलते की आम्हाला सगळ्याच्या फक्त आम्हाला नुसती कागदोपत्री माहिती नकोय. आम्ही प्रत्यक्षित कामाची विजिट करून तिथं आम्ही फोटोग्राफी व्हिडिओग्राफी करून करणार आहे. हे पण तुमच्या कानावर राहू द्या. त्यामुळे ह्यो 52 लाख 55 लाखापर्यंत मिनिमम आत्ताचा जे आम्ही माहिती दिली ते आहेत त्यात सगळे शंकास्पदच आहेत. एक सुद्धा काम प्रत्यक्षित कुठं झालेले दिसत नाही. आणि 1 कोटी 20 लाख रुपये 1 कोटी 20 लाख रुपये निधी आतापर्यंत आपल्या गावात पिंपरी ग्रामपंचायत कागदावर खर्चला आहे 5 वर्षामध्ये. टोटल 2 कोटी 56 लाख रुपये आले. तर शिल्लक किती काय किती इथनं पुढचे काय काम होतात ते नंतर आपण ग्रामसभेत घेऊ ते विषय. पण जे आमच्या हक्काचे पैसे आहेत ना तेवढे भटा आम्हाला दाखवा हे गेलेत कुठं. नक्की ग्रामपंचायतीमध्ये गेले तर का कुणाच्या घरी गेले तर का कुणी वापरायला गेले तर काय केलं ती फक्त आम्हाला दाखवा. एकाच दिवशी 2 बिल त्या संदर्भात काढले गेलेले 8, 9, 31, 3, 2023 ला 5-6 बिल 3.5 लाख रुपये बिल एका दिवशी काढले तर प्रत्येक बिलावर प्रश्नचिन्ह नाही. 100 बिल अपलोड केलं त्याच्यावर ही नाही. ऑपरेटर म्हणून नाही होत. प्रत्यक्षात कामच नाही दिलेलं कॉन्ट्रॅक्ट तर कामच केलेलं नाही. ऑपरेटर पण नाही, चेक नंबर पण आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ऑपरेटर पण एका कामाला चूक होईल. आपल्या पिंपरी ग्रामपंचायत गटराच्या कामाला आहे गावातलं जीपीएस टॅगिंग आहे. बाथरूमच्या कामाला लोणंद ग्रामपंचायत लोणंद बाजारातलं जीपीएस टॅगिंग आहे. म्हणजे कॉन्ट्रॅक्टर आहे. प्रत्येक कामाला एकच कॉन्ट्रॅक्टर आहे. ज्या गटारी झाल्याच नाही त्या गटारींची बिलं निघाली कशी
तिथं मोहेंजोदडो हडप्पा संस्कृतीचं जरी खनन केलं उत्खनन तरी तिथं कुठंही कधीच गटारी झाल्या नाही. वॉल पेंटिंगचं काम आता अंगणवाडी शाळेत झालं नाही. अंगणवाडीच नाही नाही ह्याच्या आता भरती तिथं पण नाही झालेलं हा. 1,49,000 काम तिथं पण नाही झालेलं आता. आम्हाला फक्त माझ्याकडे फोटो आहे की मी केलेलं कारण तुम्ही आम्हाला प्रत्यक्ष जाऊन दाखवायचे तिथे काम. मी केलेलं आम्हाला प्रत्येक तुम्ही पण माहिती घेऊ नका. आम्ही काय सांगतोय तुम्ही पण जी जुनी लोक तुमची घेतलं तुम्हाला माहिती देतील तुम्ही माहिती घेऊ नका. प्रत्यक्षतः आम्हाला बोलवा. मी माझ्या काळात नाही प्रत्यक्षतः आम्हाला बोलवा आणि आम्हाला बोलून प्रत्यक्ष जागेवर जाऊन आम्हाला प्रत्येक कामाची पाहणी करायची आहे. आम्ही हे सुद्धा ह्याच्यात दिलेला नाही बोलून दिलेला नाही. शाळा आणि ती मी केली. जे काही काम असतात जुनी काळं केलेली आता जेवढे माहिती दिले तर 100 जी आता काम ते 1-2 कामं झाली पण असतील राहिले पण असतील काय केलं पण असतील पण प्रत्येक गोष्टीचा सूक्ष्म लागल्याशिवाय ह्यातनं आम्ही शांत बसणार नाही. जी लोक सांगतात बॉडीत असून की आमचे काय आता काय होते काय नाही 4-5 दिवस काढतात नंतर काय बसतात असा कुठलाही प्रकार होणार नाही. त्यामुळे तुम्ही प्रत्येक गोष्ट गांभीर्याने घ्या. कारण आम्ही कुणाच्या घरचे पैसे मागायला नाही आलो कुणाच्या घरचा हिशोब मागायला नाही. ग्रामपंचायत हिशोब मागतोय ग्रामपंचायत हिशोब आम्हाला पाहिजेच. आणि प्रत्येक माहिती तुमच्या पोर्टलला अपलोड आहे त्यामुळे कुठेही डिले करू नका माहिती देण्याबद्दल. प्रत्येकाला 8 दिवसात बोलून घ्या. योग्याला इकडे योग्याला तिकडे तसं काय करू नका. आम्ही 8 दिवसाच्या नंतर आम्ही उपोषणाला बसणार आहे ग्रामपंचायत समोर तुमच्या. जी कामं दिलेत ना आम्ही कुठलंच काम 5 वर्षात संपुष्टात येईल असं नाही. तरी त्याच्यात डबल गटराचं काम झाले आता तुमच्याच काळात झाले. आता तुम्ही ते शिंगल पडे तिथलं गटर खाली टाकाय नव्हतं पाहिजे 2021-22 ला झालेलं आहे ते काम. पण कुठलं नाही काम केलेलं आहे प्रत्यक्षात काम केलं पण त्या टायमाला पण काम केलं मग त्यांनी केलं नाही मग तुम्ही केलं नाही. हे दोन्ही बाजूला सूक्ष्म लावून दिला पाहिजे ना. कामाचे आपल्याकडे ऐका काय काम केलेलं आहे. काम तुम्ही केलं नाही जरी झालं तुम्ही जर केलं तर मागच्याने केलं नाही का? तुम्ही केलं असलं तर मी मागणी केलं. असं आपण तू हे एकाच ह्याचं आम्ही असं मी मागणी तुम्ही केली. अपलोड केलेल्या माहितीची विचारतोय फक्त 2021-22 ला त्याच गटाला निधी टाकलाय म्हणजे त्या टायमाला काम झालं नाही का आत्ताच्या काळात काम झालं नाही. आता काम झालेलं आहे. आता काम झालं मग त्या काळात झालं सर. तो ग्रामसेवक ते ग्रामसेवक पण असं आपल्याला की पण ती काय नादुरुस्त झालं असं आणि कुठलं असं चेंबर जे आरोग्य म्हणून ते आपण परत नवीन गटर करू 4 वर्षात 3 वर्षात त्याच्यावर कसं गटर करताय तसं नाही ना. 3 वर्षात कसं काय गटर केलं तुम्ही आता? 3 वर्षात गटर कसं काय केलं तोच प्रश्न आहे आमचा. 3 वर्षात तिथे गटर झालं कसं काय डबल? दुसरा गोष्ट म्हणजे तुम्ही दिव्यांगाचा विषय दिव्यांगाचे फॉर्म भरून घेतले गेलेले आहेत. त्या दिव्यांगांच्या कुठल्याही प्रकारे खात्यावरती रक्कम जमा नाही एकाही दिव्यांगाच्या आणि प्रत्यक्षात मात्र पण ऐका दुसरा गोष्ट म्हणजे मॅडम आम्ही काय सांगतो आम्ही चुकीचं काही विसरत मागितलंच नाही. पत्र दिली तुम्ही काय पत्र दिली पण आम्हाला नुसती पत्रावर माहिती कागदावर माहिती नको. आम्ही ह्याच्यातून पत्र दिले माहिती घेतलेत. आम्हाला पत्रावर कागदावर माहिती नको. आम्हाला प्रत्यक्षित काम कुठं झालंय ते पाहायचं आहे. नेमके कुठं बसवले. दुसरी गोष्ट म्हणजे आरोग्याचा निधी तुम्ही गटरा वापरलाय ह्याच्या वापरलाय कशा वापरलाय सगळ्यांची उडवडीची उत्तर काही नको आहेत आम्हाला. प्रत्येक निधी कशाला वापरलाय काय केलाय. अंगणवाडीच्या शाळेसाठी आता वॉल पेंटिंगचं काम केलं 1,51,000 रुपयाचं. तिथं प्रत्यक्षित आहे का नाही ते पण दाखवा. जे काम आहेत ते आम्हाला ह्या 8 दिवसात तुम्ही आम्हाला बोलवून 8 दिवसात एक दिवस ठरवा. तुम्हाला स्टॉकचा चार्ज भेटलाय का? आतापर्यंत आपल्या ग्रामपंचायत 2015 पासून आतापर्यंत मोठा कर्ज आहे का आपल्या ग्रामपंचायत? मेन आमचं रेग्युलरचं जे होतं ना तेवढं फक्त मला दिलं कारण त्या 9 मोटर आपण पालखीचं कामकाज चालू होतं. त्यांनी आपलं गाय जेवढं तयार होतं त्यांनी काय इथं काय आपली ग्रामपंचायत आहे हे काय कोणी प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही मी काय म्हणतोय आम्ही एवढंच आम्हाला माहिती पाहिजे की 9 मोटरा 2015 पासून आतापर्यंत खरेदी केल्या 30,000 40,000 50,000 60,000 काय बिल आहे तर तुम्हीच अपलोड केले तुमच्या वेबसाईटला. तुमच्यात म्हणजे तुम्ही म्हणजे तुमच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी ते वेबसाईटला अपलोड केलं आहे. त्याचा तो स्टॉक घेतल्याशिवाय तुम्ही चार्ज कसं काय घेतला? इथं तुम्ही बघितल्याशिवाय किंवा काय घेतल्याशिवाय तुम्ही रेकॉर्ड मागलं काय पाहिलंच नाही का? तसं नाही. काय विषय मॅडम हे सगळं दिले नाही थांबते 53 लाखाचा हाच असू द्या, काढला. तुम्ही दिली. आणि आपल्या टोटल 53 लाखाचा असू द्या मॅडम आपल्या गावात 1,20,00,000 रुपये निधी आतापर्यंत खर्च झालाय कागदावर. आम्हाला 1,20,00,000 रुपये निधी कुठं खर्च झालाय ना त्याचा पण आम्ही तुम्हाला सेपरेट त्याचा पण आम्हाला प्रत्यक्ष तुम्ही एक मोठा ऑडिट करून ते आम्हाला दाखवा. ह्या 5 वर्षात 1,20,00,000
20 लाख रुपये कुठे खर्च झाले ते आता हे 2 कसं आहे? कोटी 56 लाख 60 लाख रुपये निधी आपल्याला आला या मी माझ्या काळात काम केलेलं आहे ही मला माहिती आहे. दुसऱ्यांचं मी नाही ना दाखवू शकत. त्यांनाच इथं येऊन दाखवावं हा, लागेल. ते काय पण त्याला तुम्ही बोलून घ्या तुम्ही आम्ही त्यांना बोलू शकत नाही आमचं माझ्याकडून एखादं चुकीचं त्यांच्याकडून काम दाखवलं तर ती कोण जबाबदारी घेणार असं आहे ना. त्यांना तुम्ही प्रत्यक्षात बोलून घ्या आम्ही आता त्यांना आम्ही म्हणू शकत नाही त्यांना या आम्ही सगळं तुम्हाला विचारतो आम्हाला त्यांना विचारायचा काय रोल नाही हो ना, आता ते आमच्या नियमानुसार जे काय आमचं वरिष्ठ ऑफिस काय पत्र देतील काय हा, शासकीय- ह्याची माहिती तुम्ही घ्या वरून त्याच्यानुसार कारण तालुका आम्ही लेवलवरून. नुसती कागदोपत्री माहिती स्वीकारणार नाही, नाही फक्त आम्ही प्रत्यक्षात ती तुम्ही माहिती दिलेली तिथं स्पॉटवर येऊन तुम्ही आम्हाला दाखवायचं हे काम इथं केलं आहे आम्ही यासाठी आणि इतक्या केलं. रकमेचंच आणि आहे. आम्ही 25 वर्षाच्या मागला रेकॉर्ड मागितला नाही 5 वर्षातला मागतोय विद्यमान बॉडीतलाच त्यामुळे आम्हाला ह्या 5 वर्षाचा रेकॉर्ड द्यायला त्यांना काम दाखव